पहिलगामच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळपासून मालेगावमध्ये बंदची हाक देण्यात आली होती। त्या पार्श्वभूमीवर सामाजिक संघटना आणि हिंदुत्ववादी संघटने या ठिकाणी आंदोलन छेडले। आपण सकाळपासून प्रतिकात्मक पुतळ्याचं देखील दहन या ठिकाणी केलं जाणार आहे। सकाळपासून घटनेच्या निषेधार्थ म्हणून अनेक घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आली। या संदर्भात काही हिंदू संघटनांची बातचीत करूया। नेमकं काय सांगाल, कशाबद्दल हे आयोजन करण्यात आले? परवा ज्या पद्धतीने पाकिस्तान पुरस्कृत जो भ्याड हल्ला तिथल्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून ज्या निरापराध 26 हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून करण्यात आला, त्याच अनुषंगाने पुन्हा पुन्हा ती गोष्ट अधोरेखित होते की आतंकवादाला धर्म आहे आणि तो धर्म हा इस्लाम आहे। आणि त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये शिवप्रतिष्ठान असेल किंवा समस्त समविचारी हिंदुत्ववादी संघटना असतील, आमच्या सर्वांच्या माध्यमातून मालेगाव बंदचे हाक देत या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले। हिंदू आहेत का असं म्हणून त्यांच्यावरती हल्ला चढवण्यात आल्याची सगळी माहिती प्रसार माध्यमांमध्ये येते। मी या ठिकाणी सगळ्या हिंदूंना आवाहन करू इच्छितो की भाषेचा, प्रांतवादाचा हा सगळा जातीवादी सगळा रंग सोडून धर्माच्या नावाने तुमच्या कत्तली होत आहेत। या प्रसंगी हिंदूंनी जागृत झालं पाहिजे, नाहीतर ह्या सगळे हल्ले अशाच ठिकाणी अशाच पद्धतीने चालू राहतील। मी मोदीजींना या ठिकाणी विनंती करू इच्छितो की तीनही दलांना आदेश द्यावा, पाकिस्तानवरती आक्रमण करून तो POK ताब्यात घ्यावा, नाहीतर मोदीजींनी आमच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांना आदेश द्यावा। आम्ही सगळे कूच करण्यासाठी इथे सगळे धारकरी स्वयंसेवक सज्ज आहोत। ज्या पद्धतीने झालेल्या भ्याड हल्ल्याचा मालेगावमध्ये निषेध करत विविध सामाजिक संघटने या ठिकाणी आंदोलन देखील केलं आहे। मनोहर शेवळे, TVN मराठी, मालेगाव।